नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्यूटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. असं कोणतं कार्य आहे जे तुमच्या पूर्वजांना तुमच्याकडून करून घ्यायचं आहे, तर तुमच्या पूर्वजांचा तुमच्यासाठी मेसेज आहे, संदेश आहे, या टॅरोच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ते मेसेज पोहोचवण्याचं काम करतात. तर तुमचा असा कोणता संदेश आहे जो तुमच्यापर्यंत त्यांना पोहोचवायचा आहे आणि काय कार्य आहे जे तुम्हाला जर तुमच्या कुळामध्ये असेल, तुमच्या घरामध्ये आहे, जे त्यांना तुमच्याकडून करून घ्यायचं आहे. एक 2-3 पिढ्या मागचं असं तुमचं जे पूर्वज आहेत त्यांचा तुमच्यासाठी हा मेसेज आहे. जी फिमेल एनर्जी आहे, जी कनेक्ट होते, म्हणजे जी तुमच्या घरामधली स्त्री असेल, जी 2-3 पिढ्या मागे गेलेली असेल, तर असे जे तुमचे पूर्वज आहेत त्यांचा हा मेसेज आहे, त्यांचा हा संदेश तुमच्यासाठी आहे की तुमच्याकडून त्यांना कोणतं कार्य करून घ्यायचं आहे. आणि ह्या एनर्जीज कनेक्ट होत असतात एका स्पिरिच्युअल लेवलला. तुम्ही जेव्हा पोहोचता एका वरच्या स्पिरिच्युअलिटीमध्ये खूप पुढं तुम्ही जेव्हा जाता, तेव्हा अशा एनर्जीज कनेक्ट होतात. त्या तुम्हाला त्यांच्याबद्दलचं त्यांचं एखादं अपूर्ण कार्य असेल किंवा त्यांच्या कुळापर्यंत ज्या काही गोष्टी जे पोचवायचं आहे तिथपर्यंत सुद्धा त्या पोचवण्यासाठी मेसेज करत असतात, देत असतात, काही हिंट देत असतात, काही माध्यमातून त्या आपल्यापर्यंत पोहोचून तो मेसेज देत असतात. तर हा नक्कीच त्यांच्यासाठी असेल ज्यांना खरंच ही एनर्जी कनेक्ट होईल आणि तुमच्यापर्यंत पोहोचेल, तर हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो. बघा यातून काय आहे, कोणतं असं कार्य आहे जे तुमच्या पूर्वजांना तुमच्याकडून करून घ्यायचं आहे. मी काय म्हणलं तुम्हाला, हा तुमच्या पूर्वजांचा मेसेज आहे. आणि हे जे कार्ड आहे, हे कार्ड हे धर्म अनफोल्डिंग असं हे कार्ड आहे. पण या कार्डचा उद्देश किंवा या कार्डचं मिनिंगच हे आहे, एक वृद्ध म्हणजे एक खूप पूर्वज, जे खूप जुनी सोल जी आहे, जिचा म्हणजे आपण काय म्हणतो, बरेच वेळा आपल्या अशा गोष्टी असतात, अशा एनर्जीज असतात, काही वेळा असं काहीतरी घडून जातं, काही वेळा अशा काहीतरी गोष्टी होतात की ज्यामधून आपल्याला आश्चर्यचकित व्हायला होतं. किंवा काही वेळा आपण पत्रिका दाखवतो, असं विचारतो किंवा काहीच सांगितलं जातं की पूर्वजांचा काही म्हणजे तुमच्या घराला असं हे आहे, ते आहे, असं सांगितलं जातं. आणि त्यावेळेला आपल्याला कळतं की अरे बाबा, हे पण आपल्याला करायचं आहे का, हे पण आहे, आपण गोष्टी आहेत का. पण इथं तुमचे पूर्वज तुमच्याकडून कोणतं कार्य करून घेत आहेत हे सुद्धा इथं मेसेज आहे. तर यामधून असं काय आहे जो मेसेज माझ्यापर्यंत पोहोचतोय किंवा तुमच्यापर्यंत हा पोहोचवण्यासाठी सांगितला जातोय, जो मी तुम्हाला तेच सांगते, 2-3 पिढ्या मागचे तुमच्या कुळामधले जे तुमच्या फिमेल एनर्जी जी आहे, त्या एनर्जीचं ही मेसेज तुमच्यासाठी हा आहे. तर तुमच्याकडून कोणतं कार्य असं आहे की त्यांना ते करवून घ्यायचं आहे, तर तुम्हाला तुमच्याकडून त्यांना हे कार्य करून घ्यायचं आहे. जर तुम्ही शेतकरी असाल, तुम्ही शेती करत असाल किंवा तुमच्या घरामध्ये, तुमच्या फार्म हाऊसवर किंवा तुमच्या असं ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी जिथं पक्ष्यांनी घरटं केलेलं आहे, पक्ष्यांनी मला हा मेसेज ॲज अ रीडिंग करताना मला इंट्युएशन आलेले आहेत ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवते. आणि त्या पक्ष्यांच्या जी घरटे आहेत झाडांवर किंवा काही अशी जी पक्ष्यांची घरटे आहेत, तर तुम्ही तिथं लावलेल्या आगीमुळे, तिथं काही अशा गोष्टी झालेल्या आहेत, त्या लागलेल्या आगीमुळे तिथल्या त्या पक्ष्यांचे घरट्यांना त्याचा खूप मोठा हे झालेलं आहे, पक्ष्यांचे घरटे हे झाले आणि त्यातल्या पक्ष्यांचा हे झालेलं आहे. त्यासाठी म्हणजे मला इतकं आतून त्यात हे होते की मला खरंच ही रीडिंग माझ्यापर्यंत का आली आणि मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. म्हणजे हे अक्षम्य आहे, हे खूप वाईट आहे. जर तुमच्याकडून चुकून झालं असेल किंवा अशा काही गोष्टी नकळतपणे सुद्धा घडू शकतात. आपलं लक्ष नसतं, आपल्याला माहीत नसतं किंवा आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असतो आणि आपल्या लक्षात नाही येत की आपण त्या पिलांना, त्या पक्ष्यांना, त्या घरट्याला आपण संपवलेलं आहे आणि ते तिकडनं हे केलेलं आहे. काही अशा स्वच्छतेच्या किंवा स्वच्छ करण्याच्या नादात आपण इतकं सगळं उद्ध्वस्त करून जातो की त्या गोष्टी आपल्याला परत एकत्र करणं सोपं नसतं. तर तुमचे पूर्वज तुमच्यासाठी हेच तुम्हाला हा मेसेज इथं देत आहेत आणि तुमच्या पूर्वजांचंच ते काम आहे, कार्य आहे, ते तुमच्या हाती तुम्हाला ते पोचवत आहेत की तुम्हाला आत्ता एक स्टेप पुढं जाऊन
एक स्टेप तुम्हाला पुढं घ्यायची आहे. आणि ज्या ठिकाणी जिथं तुमच्या हातून, जर तुमच्या हातून असेल, तुमच्या मित्र-मैत्रिणींच्या हातून असेल, तुमच्या फॅमिलीमधून असेल किंवा तुमच्या शेजाऱ्या कुणाकडून असं जर काही झालं असेल, तुम्हाला माहीत असेल, तुमच्यापर्यंत आलं असेल, तर नक्की हा मेसेज त्यांच्यापर्यंत आवर्जून पोहोचवा. तुमच्याच हातून एक चांगलं कार्य घडणार आहे. कारण ही खूप मोठं आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. आपल्यासाठी क्षुल्लक सारीशी गोष्ट वाटते, पण ही खूप मोठी गोष्ट आहे. एका पिलांचं घरटं संपवणं आणि ते घर उद्ध्वस्त करणं यासारखं मोठं तर पापच नाही आहे. आणि हे पाप आहे. जर ते चुकून झालं असेल किंवा नकळतपणे झालं असेल, करावं म्हणून असं कोणी करणार नाही. पण जर नकळत झालेलं असेल तरीसुद्धा तिथं जे काही तुम्हाला जे झाडं आहेत किंवा तिथं पक्ष्यांसाठी तुम्हाला इथं जास्तीत जास्त तुम्हाला हा मेसेज दिला जातोय. तुमच्या घरातील, तुमच्या कुळातील जे काही म्हणजे आकस्मिक आर्थिक अडचणी असतील किंवा तुमच्या घरामध्ये जर प्रेग्नन्सीच्या काही गोष्टी म्हणजे हे होत नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला हा मेसेज दिला जातो. तुम्ही इतकं जास्त प्रमाणात जितकं तुम्ही पशु पक्षी प्राण्यांसाठी काही कार्य कराल, तितकं तुमच्या आयुष्यामध्ये खूप छान त्याचे बेनिफिट्स येणार आहेत. खूप छान तुमच्या आयुष्यावर त्याचा चांगला प्रभाव पडणार आहे. हा तुमच्या पूर्वजांचा मेसेज आहे, हा ना माझा आहे ना काही. तर तुमचे पूर्वज त्यांचा जो मेसेज कनेक्ट झाला, त्यांनी तुमच्यापर्यंत जे पोहोचवण्यासाठी सांगितलं ते मी पोहोचवण्यासाठी फक्त आहे. म्हणजे तुम्हाला पशुपक्षी प्राणी यांच्यासाठी जितकं जास्त काही करता येतील, त्यांना पाण्याची सोय करता येईल, त्यांना अन्न देणं याची सोय करता येईल, तुमच्या हातून जितकं काही त्यांना देता येईल, करता येईल त्यांच्यासाठी, तेवढं तुम्हाला करण्यासाठी तुम्हाला सांगितलं आहे. कारण यातून तुमचे कर्म रिलीज होणार आहेत. यातून तुमचा एक पूर्वजांचा जो पॅटर्न चालत आलेला आहे किंवा तुमच्या कुळाला लागलेला तो हे पाप आहे. मग ते कळत न कळत असू दे, चुकून असू दे किंवा कसंही असू दे, एखादी जाणारी व्यक्ती त्या दुःखामध्ये असते, त्या त्रासामध्ये असते आणि त्यावेळेला तिच्या लक्षात येत असतं की ह्या घटना, ही गोष्ट माझ्या हातून घडलेली आहे. तर ती पूर्ण करण्यासाठीच तिचे जे आपण जे मागे आपली जी लोकं असतात, तिचे मुलं असतील, नातवंड असतील किंवा तिची फॅमिली मेंबर्स असतील कुणी, तर त्याच्यामध्ये त्यांनी ते कार्य पूर्ण करायचं असतं. आणि ते केल्याशिवाय तुमच्या कुळाचा पॅटर्न बदलत नाही. तुमच्या कुळामध्ये नवीन नवीन गोष्टी जे काही चांगलं आहे, पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे, ते यायला लागत नाही. तर हे सगळं तुमच्याकडं येतंय. तुम्हाला इथं ही संधी दिली जाते. हा मेसेज, ही रीडिंग म्हणजे तुमच्यासाठी एक संधी आहे जी तुमच्या पूर्वजांनी तुम्हाला दिलेली आहे. तर इथं तुम्हाला पशु पक्षी प्राणी यांच्यासाठी जास्तीत जास्त अन्न धान्य पाणी याची जितकी तुम्ही सोय कराल, त्यांना जितकी तुम्ही मदत कराल किंवा त्यांच्यासाठी तुम्ही ती सोय कराल, तर तुमच्या फॅमिलीचे जे पॅटर्न्स आहेत ते तुटतायत, ते कमी होत आहेत आणि तुमच्या आयुष्याला नवीन एक वळण लागतंय. तिथं तुमचा फॅमिली पॅटर्नसुद्धा तिथं बदलतोय. त्यामुळं पक्ष्यांसाठी घरटं, त्यांच्यासाठी खाण्याचे जे काही तुम्हाला तुमच्या ह्याच्याप्रमाणे करता येईल तितकं तुम्ही जास्तीत जास्त करण्याचा इथं प्रयत्न करायचा आहे. पक्ष्यांसाठी आणि प्राण्यांसाठी सर्वांसाठीच तुम्हाला इथं कार्य करायचं आहे. तर तुमचे पूर्वज तुमच्यासाठी खूप मोठं महत्त्वाचं कार्य आहे. हे कार्य क्षुल्लक किंवा कमी समजू नका. कारण हे कार्य म्हणजे तुमच्या आयुष्यात तुमच्या मुलाची प्रगती होत नसेल, तुमच्या घरामध्ये प्रगती होत नसेल, घरात काही अडचणी येत असतील, ह्या सगळ्यावरचा एक उपाय. खूप मोठ्या बलाढ्य मोठं सगळं करायचं, खर्चिक सगळं करायचं. कसं असते, बरेच वेळा काकद कळसाने गावाला वळसा घालत असतो आपण. आपल्याजवळ सगळं आहे, पण आपण सगळ्या जगभर शोधत असतो की ह्याचं उत्तर कुठं सापडणार. ते उत्तर तुमच्या जवळच आहे. एखाद्या पक्ष्यांना, प्राण्यांना ती जितक्या मायेनं तुम्ही जितकं त्यांना अन्न द्याल, त्यांना स्वतंत्र कराल, त्यांना त्यांचं, जर तुमच्या घरामध्ये असं काही तुमच्याकडं एक हे असेल, पिंजरा वगैरे असेल, त्या पक्षी असेल, तर नक्कीच त्यांना स्वतंत्र करा, सोडून द्या. कारण कोंडून ठेवू नका. एखाद्याची आत्मा जी असते ती कोंडून ठेवणं चांगली गोष्ट नाही आहे. तर त्यांना स्वतंत्र करा, मुक्त करा, सोडून द्या त्यांना. आणि हे कार्य तुम्हाला हे सगळं केल्यानंतर जो रिलीफ मिळेल, जी आत्मिक शांतता आतून मिळेल, तेव्हाच तुमच्या आयुष्यातून, तुमच्या सगळ्या परिवारामधून, फॅमिलीमधून एक नकारात्मकता निघून जाईल आणि शांततेचं वातावरण आणि शांतता हे सगळं तुमच्या आनंदाने नांदू लागेल. हा मेसेज तुमच्या पूर्वजांचा आहे आणि खूप मोठा मेसेज आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. ही तुमचीच एनर्जी असते.
तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा तुमची एनर्जी माझ्याशी कनेक्ट होते आणि मग हे मेसेज, ही तुमची एनर्जी असते, तुम्हाला कोणता मेसेज द्यायचा हे त्या एनर्जीला माहीत असतो, तिथं ती एकत्र येते. तुमच्या नोकरीमध्ये, जॉबमध्ये काही प्रॉब्लेम्स येत असतील तरीसुद्धा हे सगळं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पाण्याची सोय करा, अन्नाची सोय करा, त्याला मदत करा, हे सगळं ही कार्य तुम्हाला करण्यासाठी सांगितली जातात. जर तुमच्या पूर्वजांच्या नावे करा ना, मी केलं ह्यापेक्षा हे दाखवण्यापेक्षा काहीतरी कार्य असं करा जे न दाखवता केलं जाते पण ते खूप मोठं हे करत असते. तर हे तुम्हाला करण्यासाठी इथं सांगितलं जाते. म्हणजे कॉल टू ॲक्शन जी रीडिंग या ज्या कार्डमध्ये जे तुम्हाला गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत, तुमच्या पूर्वजांचा तुमच्यासाठी मेसेज आहे आणि तुमचे पूर्वज हे कार्य तुमच्याकडून करून घेणार आहेत. तर ह्या पहिल्या कार्डमध्ये इथं धर्म अनफोल्डिंग या कार्डमध्ये जे जे काही रीडिंगमध्ये मी तुम्हाला सांगितलं किंवा जो विषय माझ्यापर्यंत आला ते तुमच्यापर्यंत पोहोचवला मी, ते त्यासाठी तुम्हाला इथं ॲक्शन घ्यायचे आहे. हे कार्ड त्यासाठी आहे. जे तुम्हाला सांगितलं त्यासाठी तुम्हाला ॲक्शन घ्यायची आहे. हा तुम्हाला कॉल आहे. ही रीडिंग, हा मेसेज म्हणजे तुमच्यासाठी तुमच्या पूर्वजांनी केलेला कॉल आहे. हा कॉल तुम्हाला घ्यायचा आहे, रिसीव्ह करायचा आहे आणि पुढं तुम्हाला जे काही कार्य दिलेलं आहे ते कार्य करत तुम्हाला पुढं जायचं आहे. तुम्हाला त्या कार्यावर फोकस करायचा आहे. तुम्हाला पशुपक्षी, प्राणी, माणसं जे कोणी आहे त्यांना अन्न, दान जे काही सगळं आहे ते करा. आणि ज्याला बोलता येतं, ज्याला मागता येतं ते मागून बोलून खाईल. पण ज्याला मागता येत नाही, बोलता येत नाही आहे ते काय करणार? ते तुम्हाला सांगणार नाही आहे मला भूक लागली आहे म्हणून. सांगणार आहे का? नाही. तर त्यांच्यासाठी तुम्हाला करायचं आहे. त्यांच्यासाठी तुम्हाला ते काही कार्य हाती घ्यायचं आहे. असं नाही तुम्ही दिवस रात्र त्यांच्यासाठी करत बस सगळं सोडून, असं तुम्हाला कुणीही सांगत नाही आहे. जे कार्य आहे तुम्ही अगदी तुमच्या आयुष्यातले, तुमच्या दिवसातली 10 मिनटं, 5 मिनटं त्यांच्यासाठी तुम्ही देऊ शकता आणि त्यांच्यासाठी तुम्हाला ती द्यायची आहे. तुम्हाला ती खर्च करायची आहे. असं तुम्हाला इथं मेसेज दिला जातो. खूप मोठं कार्य आहे जे तुम्हाला करायचं आहे आणि खूप म्हणजे जुने सगळे पॅटर्न तुमच्या फॅमिलीमधून कट होतील आणि नवीन नवीन गोष्टी त्यामध्ये इंटरसुद्धा व्हायला लागतील. तर तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत आणि साक्षात महाकालीसुद्धा आहेत. आणि तुमचे पूर्वज तुमच्यासाठी ज्या वेळेला हा पॅटर्न तुमचा संपेल किंवा जेव्हा तुमच्या हातून अशी काही दानधर्माची किंवा ही जी पशुपक्षी प्राण्यांच्या त्यांच्या सेवेचं जे कार्य तुमच्या हातून होईल त्यावेळी तुमच्या फॅमिलीचा पॅटर्न तिथं बदलतोय आणि स्पिरिच्युअल पॅटर्न तुमच्या आयुष्याचा सुरू होईल. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जी आध्यात्मिक गोष्टी जे काही म्हणजे बरेच वेळा तुम्ही काही असं ठरवताय पण ते तुमच्याकडनं होत नाही आहे. काही पूजा असतील, काही काही अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही ठरवताय बरेच वेळा पण त्या पूर्णच होत नाही आहे. त्याच्यामध्ये खूप सारे अडथळे येतात. तर तुम्ही जेव्हा ह्या गोष्टी करताय तुमच्या हातून जेव्हा एक चांगलं कार्य घडतं त्यावेळेला त्या शक्ती, त्या पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा तुमच्याकडं यायला लागतात आणि येतात कधी तेव्हा तुम्ही ते पॅटर्न हील केलं पाहिजे ना, त्याला हिलिंग दिली पाहिजे, ते केलं पाहिजे तुमच्या हातून. तर हे करण्यासाठी तुम्हाला इथं तुमचे पूर्वज सांगतात आणि महाकालीसुद्धा तुम्हाला आशीर्वाद देतात की यामध्ये खूप सारे ज्या वेळेला तुम्ही हे करा, तुम्ही पशुपक्ष्यांशी कनेक्ट व्हाल किंवा प्राण्यांशी कनेक्ट व्हाल, त्यांची भाषा, त्यांची बोलणी तुम्हाला कळायला लागेल. तुम्ही त्यांच्यावर प्रेमाने हे करत असाल. तुम्ही शेतकरी असाल, तुमच्या प्राणी हे सगळी जे हे असेल तर त्यांनासुद्धा तुम्हाला मायेनं, प्रेमानं त्यांना हे करायचं आहे. कारण एका शेतकऱ्यासाठी त्याची किती त्यांच्यावर प्रेम असतं, माया असतं हे सुद्धा खूप हे आहे. म्हणजे हे शब्दात सांगू शकत नाही. पण त्यांच्यावर तुम्ही प्रेम करता यामुळे सुद्धा तुमचा पॅटर्न हील होतोय. त्यात प्रत्येक वेळा असंच नाही आहे की तुम्ही केलेलं नाही, पण जे केलंय त्यासाठी सुद्धा तुम्हाला यामध्ये आशीर्वाद आहेत. तुम्ही जे काही कार्य करताय किंवा प्राण्यांसाठी ज्या काही गोष्टी तुम्ही करताय त्यासाठी सुद्धा तुम्हाला इथं आशीर्वाद दिला जातोय आणि तुमच्याकडून खूप मोठ्या प्रमाणावर एक कार्य केलं जाणार आहे. हा तुमच्या पूर्वजांचा तुमच्यासाठी आशीर्वाद आहे. तुमचे पूर्वज ह्यात तुम्हाला ब्लेसिंग्स देतात की हे मोठं कार्य तुमच्याकडून करणार आहे आणि यामध्ये तुमच्याबरोबर तुमचे आराध्य आहेत. तुमची कुलदेवता, तुमचं कुलदैवत आणि तुमचे पूर्वज तुमच्याबरोबर या कार्यामध्ये आहेत. तर तुम्ही जे काही वसा हाती घेताय किंवा पशुपक्षी प्राण्यांसाठी जे काही तुम्हाला करण्याची इच्छा आहे, ज्या काही गोष्टी थोड्याफार प्रमाणावर का असेना काही करण्याचं तुम्ही नियोजन केलेलं आहे त्यामध्ये तुम्ही करताय तर यामध्ये तुम्हाला भरघोस यश आहे. यश आहे, आशीर्वाद आहे तुम्हाला. कारण तुम्ही निस्वार्थपणे ते करताय.
निस्वार्थपणे तुम्ही करताय, तुमची भावना शुद्ध आहे, उद्देश चांगला आहे, समर्पण आहे आणि त्यांच्यावरचं ते प्रेम आहे ओसंडून वाहत आहे, म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी ते करताय. आंतरिक आत्मीयता तुमची त्यांच्याबद्दल आहे म्हणून तुम्ही ते करताय. पण हे कार्य जेव्हा हाती घेत आहे त्यावेळेला तुमच्यातलं समर्पणाची भावना खूप महत्त्वाची आहे. ह्या मेसेज तुमच्या पूर्वजांचा तुमच्यासाठी आहे. कारण जोपर्यंत आपण एखाद्या याला समर्पित होत नाही तोपर्यंत आपल्यातलं प्रेम त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, माया तिथपर्यंत पोहोचत नाही आणि ती माया तुमची तिथपर्यंत पोहोचते. तर तुम्हाला हा मेसेज दिला जातोय. आणि हे सगळं करत असताना वेळ वेळ काय आणि या सगळ्याच्यामध्ये प्रोटेक्शन, प्रेम हे सगळं तुम्हाला इथं साक्षात परमेश्वर तुम्हाला देणार आहे, तुमचे आराध्य तुम्हाला देणार आहे. तर हा वसा तुम्हाला घ्यायचा आहे. जर तुम्ही करत असाल तर छान आहे, नाही करत असाल तर नक्की तुम्ही पशुपक्षी प्राण्यांसाठी असं काही करा, अशा काही गोष्टी करा, छोट्या माध्यमातून कसे ना, पण त्या करण्याचा प्रयत्न, एक सुरुवात तुम्हाला इथं करण्यासाठी सांगितलं जाते. कारण ही तुमची सुरुवात म्हणजे एखाद्यासाठी उदाहरण म्हणून तुम्ही राहाल. तुम्हाला बघून लोक अजून प्रभावित होतील की या नवीन असंच काहीतरी करावं, आयुष्यात येऊन खावं, जगावं, निघून जावं, एवढं आयुष्य नाही आहे आणि हे आयुष्य जे मिळालंय ते सार्थकी लागायचं असेल तर असं कार्य तुम्हाला करण्यासाठी तुमचे पूर्वज तुम्हाला सांगताय. आणि श्रीराधा आणि साक्षात महाकालींचा श्रीराधांचा सुद्धा कार्ड आहे. तर हे कार्ड, ही दोन्ही कार्ड हे सांगतात प्रेम, माया, ममता हे तुमच्यामध्ये ओसंडून वाहत आहे. तर ते योग्य ठिकाणी ते पोचलं पाहिजे, योग्य ठिकाणी ते गेलं पाहिजे. त्याला खरंच गरज आहे मायेची, प्रेमाची, तुमच्या आपुलकीची, तुमच्या प्रेमाची त्यांना गरज आहे. तिथे ते पोचलं पाहिजे असं तुम्हाला इथं सांगितलं जातं. तुमच्या नात्यांमध्ये प्रेम, आनंद निर्माण होतं. हे जे कार्य तुम्ही हाती घेताय या कार्यामुळे तुमच्या नात्यांमध्ये काही मिसअंडरस्टँडिंग झाले असतील, काही गैरसमज असतील, काही दुरावे असतील तर ते सुद्धा निघून जातील आणि तुमचे जे नाती आहे ती सुद्धा एकत्र येऊन पुन्हा एकदा नव्याने तुमच्या आयुष्याची सुरुवात सुद्धा तिथं होऊ शकते. पण हा पॅटर्न बदलला पाहिजे. तुमच्या विवाहामध्ये अडचणी येत असतील, काही अशा गोष्टी त्यात खूप अडचणी येत आहेत, खूप सारा संघर्ष करावा लागतोय, तर इथं तुम्हाला हा मेसेज दिला जातोय. तुम्ही सगळ्या गोष्टीची उत्तर शोधत बसण्यापेक्षा जो मेसेज तुम्हाला दिला त्याच्यावर काम करा. हे खूप मोठा आहे. याचा आशीर्वाद अशा वेळेला मिळतो ज्या वेळेला खरंच आपल्याला आशीर्वादाची गरज असते, तेव्हा आशीर्वाद मिळतो. आणि हा तुमच्यासाठी आहे, तुमच्या पूर्वजांचं एक कार्य आहे, ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट अजिबात करायला विसरू नका. ही हिलिंग आहे निसर्गाची. तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात, तुम्हाला डिवाईनची हिलिंग आहे, परमेश्वराची, तुमचे पूर्वज परमेश्वर आराध्य महाकाली श्रीराधा तुम्हाला हिलिंग देत आहेत. कारण ही हिलिंग म्हणजे तुम्ही उठायचं आहे, कामाला लागायचं आहे, कार्य करायचं आहे. कारण कॉल टू ॲक्शनचं कार्ड आहे. तुम्हाला कार्य करायचं आहे, कामाला लागायचं आहे. तुम्हाला त्याच गोष्टींमध्ये वेळ तुमचा व्यर्थ तुम्हाला घालवायचा नाही, विचार करण्यामध्ये, थांबण्यामध्ये आणि यावर काय उपाय, हा उपाय शोधण्यामध्ये. कारण आपसूक तुम्हाला हा उपाय या रिडिंगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. आणि हा उपाय म्हणजे तुमच्या जे काही तुमच्या पॅटर्नमध्ये, तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे येत आहेत, तो अडथळा जो आहे तो बाजूला काढून टाकण्यासाठी हे कार्य तुम्हाला करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही हे कार्य कराल त्यावेळेला तुमच्या आयुष्यातून सगळे प्रॉब्लेम्स निघून जातील. एखाद्याला पाण्याचा थेंब, ज्याचा घसा सुकला आहे, ज्याला खरंच तहान लागले त्याला पाण्याच्या थेंबाची किंमत असते, ज्याला भूक लागले त्याला अन्नाची किंमत असते. अशापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. हेच कार्य तुम्हाला करायचं आहे असं तुमच्या पूर्वजांचा तुम्हाला तुमच्यासाठी संदेश आहे, मेसेज आहे. आणि हीच डिवाइन हिलिंग आहे. ही हिलिंग तुम्हाला एवढ्यासाठी आहे, तुम्हाला स्वतःला हील करते, ते आतून हील करायचं आहे. बघा, कधी कधी दुसऱ्याच्या जागी जाऊन पण विचार करायला पाहिजे. खूप गडगंज श्रीमंत असणाऱ्यापर्यंत तुम्हाला जायचं नाही. ज्याला खरंच गरज आहे तुमची, तुम्ही तिथं पोहोचण्याची, तिथपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. आणि ह्या तुम्हाला परत एकदा तुम्हाला रिचार्ज करण्यासाठी, परत एकदा चालू करण्यासाठी, म्हणजे तुमच्या ज्या काही गोष्टी तुम्ही करत सुद्धा असाल पण त्या करताना थांबला असाल किंवा थांबत असाल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला मेसेज दिला जाते. चालू करायचं आहे तुम्हाला, परत रिचार्ज केलं जाते तुम्हाला. हा मेसेज तुम्हाला तेवढ्यासाठीच आहे. चलायचं, उठायचं, चालू करायचं. तुम्हाला जे कार्य सांगितलेलं आहे ते कोणत्याही माध्यमातून कुठंही पोचा, कसंही पोचा, पण हे करा.
हे करण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते. जिथं जिथं जेवढी सेवा तुम्हाला करता येईल, अन्नाची धान्याची जशी सेवा तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवता येईल तिथपर्यंत पशुपक्षी प्राण्यांपर्यंत पोहोचवा. कारण माणूस बोलू शकतो, मागू शकतो, पिऊ शकतो, ते मूक जनावर नाही मागू शकत तुमच्याकडं. त्याला भूक लागली तर नाही सांगू शकत. तर तिथपर्यंत पोहोचायचं आहे. आपल्या हातून जितकं होईल तितकं करण्याचा प्रयत्न तुम्हाला इथं करायचा आहे आणि तेव्हाच तुम्हाला हा मेसेज दिला जातो. हे कार्य जेव्हा तुम्ही एवढ्या कार्ड्समधून एवढी जितकी तुम्हाला हे मेसेज तुम्हाला दिले त्यातून हा शेवटचा हा मेसेज हाच आहे की जेव्हा ही कार्य तुम्ही कराल, जेव्हा हे मेसेज दिलेले तुम्ही खरंच तुम्ही ह्याच्यामध्ये आणाल, खरं सत्यामध्ये तुम्ही ते उतरवाल, काम करत राहाल, त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या प्रॉब्लेमची एंडिंग होणार आहे. तुमच्या सगळ्या कर्माची एंडिंग होणार आहे. आणि हे जे तुमचे पूर्वज आहे, जी फेमिनाईन एनर्जी आहे, जी फिमेल एनर्जी आहे, ती तुम्हाला तुमच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवते. कारण त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर खूप आहे. मी तुम्हाला ही फिमेल एनर्जी आहे आणि हे दोन्ही कार्ड असे आहेत, श्रीराधांचे आणि महाकालींचं कार्ड आहे आणि हा मेसेज तुमच्या पूर्वजांचा आहे. तर ह्या फिमेल एनर्जी ज्या आहेत तुमच्या पूर्वजांमधल्या त्यांचे पुण्य खूप आहे. खूप पुण्य त्यांनी केलेलं आहे, खूप मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे. ते असं कार्य असेल हे सुद्धा सेवेचं आहे. ते कार्य तुम्हाला पुढं घेऊन जायचं आहे आणि त्यामुळंच तुम्हाला एवढी मोठी तुम्हाला संधी दिली जाते. ही परोपकाराची, कार्याची, सेवेची संधी आहे आणि ही संधी सहज मिळत नाही. कोण पण अपेक्षा करत नाही आहे. आणि ज्यांच्याशी रीडिंग खरंच रेझोनेट होते नक्की मला कमेंट करून सांगा. कारण हा मेसेज तुम्हाला अजून ते कार्य करण्यासाठी उठवणार आहे. म्हणजे तुम्हाला जागा करण्यासाठी हा मेसेज तुमच्या पूर्वजांनी तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. ही जी फिमेल एनर्जी आहे त्यांचा खूप आशीर्वाद तुमच्यावर आहे, त्यांचा विश्वास तुमच्यावर आहे. तुम्ही काहीतरी नवीन करू शकता. तुम्ही तुमच्या फॅमिलीचा पॅटर्न बदलू शकता. तुम्ही तुमची जी मुलं आहेत, तुमची जी कुणी असतील मुलं, लहान मुलं असतील, मोठी असतील, नातवंड असतील, घरात कुणी असेल, तो प्रत्येक पिढीचा पॅटर्न वेगळा असेल. तर प्रत्येक पिढी एक सेवेचा वसा घेऊन तुमच्या इथं आलेली आहे. तर त्यांना तो सेवेचा एक हे तुम्ही शिकवताय आणि त्यामधून तुमच्या हातून इतकी चांगली चांगली कार्य होत आहेत. म्हणून तुमच्या आयुष्याचा आणि फॅमिलीचा पॅटर्न बदलतोय. तर नक्की तुम्हाला रीडिंग कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि कोणासाठी होती तेही मला नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया आपण अशा छानशा रीडिंगमध्ये.